हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही हॉलिडे होमला पोहोचलो होतो, तर हा व्हिडिओ मी तिथूनच कंटिन्यू करते आहे। हा आहे हॉलिडे होमचा कॅम्पस आणि खूप सुंदर आहे। ग्रीनरी खूप छान आहे। त्यांनी क्रिसमस ट्री वगैरे पण खूप छान मेंटेन करून ठेवलेले आहे। बाकी पण झाडांचे कटिंग वगैरे करून खूप छान ॲम्बियन्स ठेवलेला आहे त्याचा। आणि आम्ही पोहोचलो होतो दुपारी 12:30-1च्या दरम्यान। त्याच्यानंतर आम्ही इकडे जेवायला आलो होतो। तर हे एक मधुनिवास प्युअर व्हेज हॉटेल आहे, जे इकडे हॉलिडे होमपासून हे फार जवळ आहे, वॉकिंग डिस्टन्सवर आहे। नंतर आम्ही जेवण करून आल्यानंतर थोडंसं म्हटलं फेरफटका मारू कॅम्पसला। तर इकडे बघितलं तर खूप छान लॉन वगैरे होतं, झाडांची कटिंग छान केलेली होती, बोराचे झाडं होते। असं आम्ही छान फिरलो आणि एन्जॉय केलं इथे छान। आणि थंडी खूप जास्त असल्यामुळे आम्हाला इथे उन्हात चालायला काहीच असं टेन्शन वाटलं नाही की गरमी होते वगैरे, छान गरम वाटत होतं। आणि नंतर आम्ही रूममध्ये आलो तर इकडे समायराचं मस्ती करणं सुरू होतं। काव्याला अगदी घरच्यासारखं वाटत होतं। आणि इकडे रूम आम्हाला ही मिळाली होती, ग्राउंड फ्लोअरचीच होती रूम आम्हाला डिलक्स मिळाली नाही, ही सिंपल एक रूम होती। डिलक्समध्ये थोडे चेंजेस आहेत, तर ते तुम्ही ऑनलाईन बघू शकता। तर हे एक टॉयलेट आणि ही रूम, तर एवढं एका फॅमिलीला सफिशियंट अशी रूम होती, छान होती रूम। आणि याचे हॉलिडे होमला सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज, त्याच्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज आणि रिटायर्ड झालेले एम्प्लॉईज हे अप्लाय करू शकतात। तर हे बऱ्याच शहरांमध्ये आहे, हे बऱ्याच जणांना माहीत नाही आहे। तर हे एक छान असं आहे, हॉटेलच्या ऐवजी आपण हा एक ऑप्शन घेऊ शकतो हॉलिडे होमचा। यांचं खाणं वगैरे पण सगळं तिथेच अवेलेबल असतं, जेवण, ब्रेकफास्ट, इव्हिनिंग स्नॅक्स, त्याच्यानंतर लंच डिनर सगळं व्यवस्थित त्यांचं मिळतं तिथे। तर आम्ही इकडे दुपारी जेवण झाल्यानंतर थोडा वेळ झोपलो, नंतर फ्रेश झाल्यावर इकडे आलो, तर चहा वगैरे घेतला आणि इकडे गप्पा करत बसलो होतो। तर इकडे ॲक्च्युली सगळे रूम्स बुक होते, पण सगळे कुठे ना कुठे उटी, कुठे कुन्नूर असे फिरायला गेले होते, तर यांच्याकडे आज ऑर्डर्स नव्हत्या काही, त्याच्यामुळे आम्हीच दिसत आहे तुम्हाला फक्त। तर त्याच्यानंतर चहा वगैरे घेतला, नंतर परत रूममध्ये आलो, थोडं फ्रेश झालो आणि आम्ही निघालो मग फ्रेश छानपैकी मॉलमध्ये जायला। आम्ही आलो तेव्हापासून समायराच्या हातात हा फुगा होता। त्या हॉटेलमध्ये तिला फुगा दिला होता, तर तो ती सोडायलाच तयार नव्हती, तो फुगा घेऊनच निघाली ती। आणि आम्ही ऑटोनीच निघणार होतो। दुसऱ्या दिवशीसाठी आम्ही टॅक्सी बुक केलेली होती, तर इकडे मॉलमध्ये जायला निघालो। संध्याकाळी पण इथे खूप छान वाटत होतं, थंडी खूप नव्हती। आम्ही ॲक्च्युली दोघी लहान असल्यामुळे ब्लँकेट्स वगैरे पण सोबत आणले होते, जॅकेट्स वगैरे आणले होते, पण आम्हाला गरजच नाही पडली। थंडी खूप होती, पण अगदी असं आपल्या इकडे जसं नॉर्थ इंडियामध्ये थंडी पडते तशी नव्हती, त्याच्यामुळे आमचं मॅनेज होऊन गेलं। तर आम्ही निघालो इकडे मॉलमध्ये जायला। कराईकल्ला ॲक्च्युली आपले जसे एक मोठा मॉल कन्सेप्ट आहे तसे इथे कराईकल्ला नाही आहे, तर त्याच्यामुळे मुलींना चेंज म्हणून आम्ही तिकडे असंच निघालो होतो। आणि नंतर दुसऱ्या दिवशीचा आमचा पूर्ण प्लॅन चॉकआउट झालेला होता, त्याच्यामुळे आजचा दिवस हा मॉलसाठी आम्ही ठेवला आणि इकडे पोहोचलो। तर इकडे काही मुली होत्या, त्यांनी आम्हाला फोटो वगैरे काढून दिले आणि नंतर आम्ही आतमध्ये निघालो। ह्या ट्रिपमध्ये समायराने एक नवीन हे केलं की आम्ही विचार केला होता तिला थोडंसं प्रत्येक वेळेस कडेवर घेण्यापेक्षा तिचेही हात घेऊन हे होतात, आपलेही हात दुखतात आणि तिलाही त्रास होतो कडेवर, म्हणून मग तिला थोडंसं पायी चालवायचं। तर ती इतकी भयानक पायी चालायला मागे लागत होती की ती कडेवर यायलाच नव्हती बघत आणि पूर्ण मॉलभर तिचं तेच सुरू होतं, पायी चालायचं। त्या तिच्या चप्पलचा बेल्ट निघत होता, तरी ती स्वतः मॅनेज करून पायी चालायला तयार होती, बिलकुल कडेवर यायला तयार नव्हती ती। आणि क्रिसमस आणि न्यू इयर एकत्र सुट्ट्या असल्यामुळे इकडे गर्दी पण होती, छान लोक आलेले होते इकडे वॅकेशनसाठी। आणि हे मॉल पण खूप सुंदर सजवलेला होता। मला हे क्रिसमस ट्री जे डेकोरेट केलेलं होतं ते खूपच आवडलं, मस्त वाटत होतं, छान। मॉल कल्चर एक वेगळंच हे वाटतं, कराईकल्ला नाही आहे, आम्ही खूप मिस करतो हे, पण इकडे जेव्हा असं मग मॉलमध्ये जातो तर खूप छान वाटतं असं।
साधारण 22 डिसेंबरपासनं ते जानेवारी 1 वीकपर्यंत ऑलमोस्ट सगळीचकडे क्रिसमस आणि न्यू इयरच्या अशा सुट्ट्या लागलेल्या होत्या, त्याच्यामुळे म्हैसूर पूर्ण पॅक होतं. इकडे आम्ही मॉलमध्ये म्हैसूर भेळ ऑर्डर केली होती आणि समाराचं तेच मोकाट फिरायचं होतं तिला, त्याच्यामुळे यांनी रागवलं थोडं, तर रडणं सुरू होतं आणि कसं बसं तिला चूप केलं. आम्ही भेळ एन्जॉय केली आणि नंतर मग परत निघालो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये म्हैसूर पूर्ण आम्ही काय काय फिरलो, कुठे गेलो, तर ते सगळं तुम्हाला बघायला मिळेल. तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला हे नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.